दंडवत जे असतंय ती फक्त त्यांच्या चरणापाशी पोहोचवायचं असते आम्हाला आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं दर्शन झालं की आमचं सार्थक झालं. जगात दुनियाची काही घेणं देणं कोण आला कोण नाही कुठं, कारण उद्याचं जे स्वरूप असते ती संन्यासी स्वरूपातच असल्यागत असते. जगाची कॉन्टॅक्ट तुटलेलं असते आमचं, अगदी माया मोह सगळं तुटलेलं असते. घरातली कोण कुठं काय कोणच कळत नसते, फक्त महाराज की महाराज हे असते. पण कसं असतंय की दर्शन झाल्यानंतर सार्थक होतं. पण मागच्या दंडवताला काय झालं की पूर्ण दंडवत व्यवस्थित झाल्यानंतर मठात मला महाराजांचं दर्शन झालं नाही. दर्शन झालं नाही, मनाला नाराजी वाटली, माझं कुठं चुकलं, माझ्या कुठनं काय चूक झाली, अक्षरशः डोळ्यात मला भरून आलं. सगळ्यांना आनंद झाला, दादांचं दंडवत पूर्ण झालं पण मला दर्शन झालं याची खंत होती. पण आता काही गोष्टी सांगत बसायच्या मनात माझ्या ते राहिलेल्या गोष्टी. आता काय करायचं, माझं काय राहिलं ही डोक्यात माझ्या. बाकी सगळी म्हटली झालं, लवकर झालं, चांगलं झालं. पण मला वाटत होतं की महाराजांचं दर्शन का झालं नाही, मला काय चुकलं माझ्याकडनं, ही विचारात मी होतो. अक्षरशः मी एवढा प्रयत्न केला महाराजांना ही करायचा, पण महाराजांचं दर्शन मला झालं नाही. मग शेवट मी लास्टचा तीर्थ कुठला आहे माहिती आहे का, कल्लेश्वर. म्हणजे कल्लेश्वरला निघून जायचं, इथनं जायचं म्हणून इथनं सगळ्या बॅगा भरल्या आणि आपण आता जायचं पुढं संघाला नियोजन होतं जायचं. आणि नाराज मनात होतोच, कारण दर्शन झालं नाही, दंडवतात कुठं चूक झाली का काय माझ्या, काय झाली नेमकं. आणि ज्यावेळी कल्लेश्वरला पोहोचलो आणि ज्यावेळी नंदीचं दर्शन घेतलं, ज्यावेळी पिंडीत दर्शन घ्यायला गेलो त्यावेळी प्रत्येक वेळी अगरबत्ती लागते बघायला, पण बिन अगरबत्तीचं महाराजांनी दर्शन दिलं त्या अक्षरशः असं भरून आलं आणि डोळ्यातनं पाणी यायचे. म्हणजे ही आली प्रत्यक्ष महाराजांनी त्यावेळी सगळ्यांना सांगितलं, पण बघा महाराज प्रत्यक्ष दर्शन घ्या सगळ्यांना. म्हणजे हे लिहिलाय त्यांच्या. कधी कधी भक्ताची परीक्षा पण बघतात, त्या परीक्षेला आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. नाराज होऊन चालत नाही. जीवन ही खडतर आहे, जीवन ही त्रासदायी आहे. किंवा जे आपली आता अध्यात्म जर जास्त बोलायचं म्हणलं तर रात्र पुरणार नाही आपल्याला. पण आता वेळानुसार माहिती की कसं आहे की जीवन ही खडतर आहे आणि सुख दुःखही ठरलेलं आहे. त्यामुळे कसं आहे की सुख मिळालं म्हणून महाराजांना आपलं करायचं, दुःख मिळालं महाराजांना नावं ठेवायचं, ही डोक्यातनं काढा. बरं मी बघतोय की थोडं महाराजांनी जरा दिलं, जरा ठेच लावली की लगेच दोष द्यायचं, देवानं आज मला असं केलं, देवानं मला तसं केलं. असं करू नका. आपला मृत्यू असतो त्या ठिकाणी महाराज ठेचावर घालवतात आपल्याला. आपलं कितीतरी 70% आपलं बाजूला सरलेलं असतंय, 30% आपल्याला भोगायला दिलेलं असतंय. ती 70% म्हणजे तुम्ही राहिलाच नसता, अशा अवस्थेत असताय तुम्ही. पण आपल्याला महाराजांनी कुठेतरी आपल्या अध्यात्माच्या जोरावर त्या गोष्टी संकटाला बाजूला सरलेला असतं, याचा पण विचार आपण केला पाहिजे. लगेच महाराजांनी मला दिलं नाही, लगेचच पाहिजे, तूप खाल्लं की रूप नाही, कोणालाच मिळत नाही. आता केलं लगेच देवाने मला दिलं पाहिजे, मी राजा झालो पाहिजे, होत नाही. प्रत्येकाला लांबवलंय. स्वतःच्या बहिणीला 12 वर्ष कुष्ठरोग भोगायला लावला देवाने. मग आपण तर काय आहे, आपण काय साधना करून आलोय का, आपण ब्रह्मदेव आहे का. थोडं वेळ काढा, सब्र काढा आणि कंटिन्यू मार्गात ठेवा. गुळाला मंगळाची डुबकी असं अध्यात्मात राहावा. 100% तुम्हाला प्रचिती अनुभूती येणार. आणि परमेश्वर अशी गोष्ट आहे की तुम्ही 1 पट केले की 10 पट तो देतोय. त्या वेळानुसार आपण ती समजून आलं पाहिजे, घेतलं पाहिजे. लगेच आपल्याला कसं असतंय, जरा मिळालं की, आणि मिळणारी पण लोक बघितली मी की मिळाले की परत देव पण गेला आणि सगळंच गेलं. आणि ते कधी परत आठवतंय, ज्यावेळी त्या गळ्याला येते त्याच्या त्यावेळी मग मोराळ, मग महाराज, मग सगळं आठवतंय. असं करू नका, निरंतर सेवेत राहावा. सुख आणि दुःख जो समान मानून सेवेत राहतोय त्याच्यावर कायम कृपा महाराजांची. महाराजांनी सांगितलंय पाण्याच्या धारेप्रमाणे जो भक्तीत राहील त्याच्यावर माझी कायम कृपा. या सुख दुःख मानायचं नाही. जो आध्यात्मिक आहे त्यानंतर पूर्ण सगळं समीरपतच करायचं महाराज. आणि जरी कसलंही वादळ निर्माण झालं तर त्या वादळाला एका क्षणात बाजूला करणार आपलं महाराज आहे. अगदी तोंडापर्यंत येणार, तुम्हाला वाटणार मी जगतच नाही, पण तिथं तुम्हाला करंगळीला धरून तुम्हाला तिथनं बाजूला काढतात. एवढं नक्की तेव्हा डोक्यात. आणि निरंतर सेवेत राहा, सेवेला महत्व द्या, महाराजांच्या भक्तीला महत्व द्या. बाकी आम्ही तिथं पर्सनल काय सांगितलंय का, या बाबा आमचा अपमान बाबा आमचंही करा, त्याला तुमचा भाव असतो आम्हाला स्वीकारावा लागतोय. तसा कुठल्याही गोष्टी आम्ही जबरदस्ती कुणालाही करत नाही किंवा तुम्ही असं केलंच पाहिजे असं नाही. पण भावापुढे शेवटी आम्हाला सुद्धा थोडं नतमस्तक व्हावं लागतंय, काय ऐकावं लागतंय तुमचं, कारण भक्त आहे का शेवटी, भक्ताचं ऐकलंच पाहिजे. अशा पण गोष्टी असतात. पण असं काय अवडंबर किंवा पब्लिसिटीसाठी आपल्याला कुठल्याच गोष्टी कराव्या. महाराजांच्या प्रसंग प्रसार आहे आपल्या मार्गाचा होतच चाललाय आणि होत राहणार, त्याला कोण अडवू शकत आला. आणि फक्त मोरा क्षेत्र सात्विकतेचं आहे. सात्विकता सोन्याला कस असतो, लोखंडाला कस, सोन्यालाच कस असतो, कारण ती मौल्यवान वस्तू आहे. तसं आपण मौल्यवान आहे म्हणून आपल्याला त्रास आहे. आपल्याला कस लावतात महाराज, पण आपलं कुठेतरी उजाळा यावा, आपल्या भक्तीचा उजाळा यावा, आपलं चमक दिसावी जगाला, म्हणूनसाठी आपल्याला थोडा त्रास असतो. त्यामुळे काही दुःख मानायची आवश्यकता, एका क्षणाचं काम आहे त्यांचं निवारण करायचं. आणि कितीतरी जन्माचं देऊ शकतात आणि कितीतरी जन्माचं घेऊ पण शकतात. राजाचा रंग आणि रंगाचा राजा, कारण क्षमता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे नतमस्तक होऊन राहणं, गुळाला मुंगळा चिटकलाय असं सेवेत राहणं आणि तत्परता दाखवणं आणि आपला दाखला सेवेचा महाराजांच्याकडनं घेणं, जगाच्याकडनं घ्यायची आवश्यकता पुढे दाखवायची गरज नाही. एक एक क्षण आपला त्यांच्यापाशी पोहोचत असते. पुढे लक्षात दर्शन सगळ्यांचं मठात